ह्याच कंपन्या ऍडव्हर्टायझिंग स्ट्रॅटेजी म्हणून अशा इन्फ्लुएन्सर्सला सोशल मीडिया मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवतात. बऱ्याचदा हे जे बऱ्याचशा टीव्हीवरती किंवा सोशल मीडियावर जी लोक दिसतात इन्फ्लुएन्सर, हे काय करतात ना, कंपनीचे घ्यायला सांगतात, त्यांना ते सांगण्याकरता पैसे देतात. आणि हे सोशल मीडिया, फेसबुक आहेत, इंस्टाग्राम आहेत, व्हॉट्सअप आहेत, याच्यावरती जे इन्फ्लुएन्सर असतात ते असे सांगतात, मैंने इधर पैसा लगाया दुगना हो गया. पण खरंच तो दुगना होत नाही, फक्त दुगना हो गया हे सांगण्याकरता त्याला तिथे पाठवतात. पण महिलांमध्ये तसा फारसा अवेअरनेस दिसत नाही. बचतीचं महत्व जेवढं स्त्रियांना कळतं ना पुरुषांना कळतं. हे 100 रुपयात माझ्या घरात एक आठवड्याची भाजी येईल ही फक्त स्त्री विचारते. ज्याच्याकडे पैसा आहे, कॅश इज द किंग. मी महिलांना म्हणतो ठीक आहे, अडीअडचणच्या वेळी 500-1000 रुपये ठेवा, पण जास्त पैसे तिथे ठेवू नका. 4 महिने ते वापरलेच नाही 1000 रुपये, तर 1000 रुपयाचे 1000 रुपये होणार. जसा इंडेक्स झाला, शेअर्स झाला, म्युच्युअल फंड, SIP झाली, तर इतके पर्याय असताना तुमच्यातर्फे लोकांना काय सल्ला द्या? सर्टिफिकेट इन्व्हेस्टर एक्झामिनेशन नावाचा एक फार चांगला प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये परीक्षा 1 तासाची परीक्षा असते. 50 प्रश्न विचारतात. तुम्ही पैशाला काय, तुमच्या पैशाबद्दल तुमच्या डोक्यात काय विचार, अशा प्रश्नाची त्यांनी ती प्रश्नावली केली. की हे ऑनलाईन फ्रॉड करणारे हे जास्त करून सॉफ्ट टार्गेट हे महिलांना करतात. जी मुलं थोडी हुशार आहेत ना, ती काय करतात, डिजिटल हा जो प्लॅटफॉर्म आला त्याचं त्यांनी मिसमॅनेजमेंट करायचं. तुम्हाला ती जामतारा सिरियल कदाचित मस्ट बी नोईंग. ते काय करतात, एका क्षणात तुमचे पैसे वळते. महिलांना एकच सांगणं आहे, आपण काय करतो, चुकीच्या मार्गात शॉर्टकट माहिती घेतो, मग आपली फसगत होते. आपल्याला हे बघायचं आहे की मी गुंतवलेला पैसा 10 वर्षानंतर, मी जर 100 रुपये गुंतवले तर 10 वर्षानंतर ते 1000 झाले पाहिजे. पण आज आपण महिला बघतो, आजही सोनं खरेदी करण्यामध्ये त्यांचा खूप इंटरेस्ट असतो. पण आज तुम्हाला ते सोनं आता 92-93 लाखापर्यंत जाईल. ते वरती जाणार, खाली पडणार सुद्धा. सोन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करता एक ठराविक मुदत, पण सगळा पैसा तुम्ही सोन्यात टाकू नका. आजचा एपिसोड एकदम खास आहे, कारण विषय आहेत पैसे आणि पाहुणे आहेत तज्ज्ञ. आणि पैशांबद्दल बोलायला जेव्हा प्रदीप मून सर आपल्यासोबत असतील तेव्हा तर बातच निराळी. सर गेली अनेक वर्ष लोकांना, विशेषतः महिलांना व तरुणांना आर्थिक स्वावलंबनाचं महत्त्व समजवतात. पैसा हा खिशात नसला तरी तो डोक्यात असावा हे सरांचं तत्वज्ञान आहे. महिलांना आर्थिक बाबतीत जागृत करणे हे त्यांचे मिशन आहे. कारण जर घर चालवताना बाई कुठे कमी नसते तर मग गुंतवणुकीत का, हा त्यांचा सवाल प्रत्येक महिलेला असतो. म्हणूनच सर अतिशय सोप्या भाषेत रोजच्या उदाहरणातून आर्थिक गोष्टी समजवतात, जसे गुंतवणूक, विमा, बँकिंग, बचत व शेअर मार्केट सारख्या सोप्या पद्धती अतिशय गोड भाषेत समजवतात. आणि म्हणतात ना, जर पैशाची गट्टी जमवायची असेल तर सरांसारखा मार्गदर्शक हा लागतोच. त्यांची स्वतःची एक शैली आहे, समजेल अशा भाषेत बोलायचं, काहीतरी मोठं सांगायचं, पण कुठलाही मोठेपणा न दाखवता. सरांचे एक ध्येय आहे की प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी. त्यांचे एक ब्रीद वाक्यही आहे, माझे पैसे माझा निर्णय. आजच्या या आपल्या भागात आपल्याला कळेल की पैसा फक्त मोजायची गोष्ट नाही, तर ती समजून घ्यायची गोष्ट आहे. आणि हो, आता मुलींना फक्त स्वयंपाक शिकवा हे जुनं वाक्य विसरा. आता त्यांना SIP, FD, म्युच्युअल फंड सुद्धा शिकवले पाहिजे. आजच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये सर सांगणार आहेत पैसा आणि शहाणपणा यांचं गुपित. सरांचं नाव आहे प्रदीप कुसुम केशवराव मून, सेबी स्मार्ट, सॉफ्ट स्किल ट्रेनर व माजी उपसंचालक, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार. ते अशा अनेक संस्थेत कार्यरत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याच मुखातून त्यांच्या सफरची कहाणी. नमस्कार, माझं नाव आहे अविनाश काठवले. लिजेंड्स ऑन माईक या पॉडकास्ट शो मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, लिजेंड्स ऑन माईक या पॉडकास्ट शोमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो की त्याला पैसे कमवणे खूप गरजेचे होऊन बसते.
मग तुमच्या आयुष्यात हा क्षण केव्हापासून आला? खूप चांगला प्रश्न विचारला आपण. कारण आयुष्यात आपण जे शिकतो, आपल्या सगळ्यांची एकच बॉटम लाईन असते, म्हणजे पैसा कमवणं. आणि इंग्रजीमध्ये म्हणतात मनी मेक्स मेनी थिंग. आणि त्यामुळे माझी सुद्धा अशी मनापासून खूप इच्छा होती एवढं शिकायचं जेणेकरून आपल्याकडे माझ्या मनाला ज्या ज्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तोपर्यंत पैसा मी ॲक्वायर करता आला पाहिजे. आणि त्यामुळे मी कॉलेज जीवनात असताना सुरुवातीला इन दोज डेज इट वॉज स्ट्रगलिंग पिरियड. पण स्ट्रगल करता करता मला कळलं की पैसा असेल तर आयुष्यात स्ट्रगल कमी होतो. आणि त्यामुळे हा स्ट्रगल माझ्या आईबाबांनी घेतला, पण मी घेणार नाही. आणि त्यामुळे मी ठरवलं खूप शिकायचं आणि शिकून मग पैसा एवढा कमवा की यू शुड फील हॅपी. कारण जीवनामध्ये जीवन जगताना पैसा असेल तरच आपण आनंदमय जीवन जगू शकतो. आणि त्याकरता मी छानपैकी शिकलो. बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केल्या, 2-4 ठिकाणी नोकऱ्या केल्या. पण सुरुवातीला पैशाचं महत्त्व नव्हतं. वय असतं, आलेला पैसा उडवायचा. उडवल्यानंतर हळूहळू टप्प्याने आपल्याला कळतं की पैसा आयुष्यात, जर तुम्हाला आयुष्यामध्ये सेटल व्हायचं आहे तर पैसा वाचवणं किती महत्त्वाचं आहे. मला सुरुवातीला 2-4 वर्षे पैशाचं महत्त्व काही कळलं नाही. आला पैसा उधळपट्टी. पण टप्प्याटप्प्याला मला जाणवलं की माणसाचा प्रवास आहे. आयुष्यामध्ये कुठेतरी आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या की आपण समाजाला काहीतरी देणं, हे सगळं करण्याकरता आपल्याकडे पैसा पाहिजे. आणि नंतर मी पैसा वाचवायला सुरुवात केली. सुरुवातीला गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते PF असतो, बँक अकाउंट असतात. पण बँक अकाउंटमध्ये पैसे टाकतो पण पैसे काढतो, ठेवत नाही. कारण आपल्याकडे कसं आहे, खर्च जास्त होतो, उत्पन्न कमी असतं, त्याची मिसमॅच होतं. आणि त्यामुळे हळूहळू मग मला वाटलं नाही, पैसा असेल तरच आयुष्यात आपल्याला चांगलं दिशा देता येईल. कारण मराठीमध्ये म्हणतात दिशा बदलली तर दशा बदलते. आणि त्यामुळे मी पैसा कमवायला लागलो. पैसा कमवता कमवता कळलं की पैसा किती महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे पैसा असेल ना, मित्र जुळल्या जातात, नातेवाईक तुमच्यावरती प्रेम करतात, घरचे लोकसुद्धा तुमच्याकडे पैसा किती कमवतात त्याच्यावरतीच प्रेम करतात. त्यामुळे मनी हा मॅग्नेट आहे हे मला कळायला लागलं. आणि त्यानंतर मी पैसा कमवायला लागलो. त्यानंतर मी ठरवलं होतं कमवणं त्याच्यापेक्षा तो पैसा भविष्याकरता जमा करणं, टिकवणं ही काळाची गरज आहे. आणि त्यामुळे मी पैसा हा कमवत गेलो. त्यानंतर मला एक माझे गुरु मिळाले. अरे म्हणे, आयुष्यात जर पुढे जायचं आहे तर आपल्याला पैसा किती महत्त्वाचा आहे. उधळपट्टी कमी कर. आणि मी त्यामुळे उधळपट्टीला मी थोडासा अल्पविराम दिला. आणि नंतर मी ठरवलं की 1000 जर रुपये कमवले तर 1000 पैकी 300 रुपये मला वाचवलेच पाहिजे. 30% कंपल्सरी सेव्हिंग. आणि या भावनेने मी हळूहळू मनाला निश्चय केला आणि मनाला सांगितलं, जर तुला आयुष्यात पुढे जायचं आहे तर यू मस्ट सेव्ह युअर मनी. आणि त्यानंतर मी पैसा वाचवायला सुरुवात केली. आणि वाचवता वाचवता मला कळलं की पैशामध्ये किती प्रचंड ताकद. बरोबर. पैसा आला, पैसा वाचवत गेलो, पैसा आला, त्यामुळे मला ना छानपैकी जीवन जगता आलं. आणि ह्या जीवन जगता जगता मला कळलं की पैशाला, असं म्हणतात पैशाला आज तुम्ही वाचवा, पैसा उद्या तुम्हाला वाचवेल. पण आज वाचवण्याची कला पाहिजे आपल्याकडे. आज मी अनेक लोक बघतो लाखो रुपये कमवतात पण नुसता खर्च आहे, भविष्याची योजना त्यांच्याकडे नाही आहे. आणि त्यामुळे मी ठरवलं की पैसा कमवायचा, पण असा कमवा की जेणेकरून भविष्यातसुद्धा तुमच्याकडे प्रचंड पैशाचं हे जे साठा आहे तो निर्माण करता आला पाहिजे. आणि त्यामुळे मी पैशाला वाचवायला एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली. हळूहळू मग मी स्वतः क्वालिफाईड होतो. अनेक लोकांच्या संपर्क आहे, त्याचं मला कळायला लागलं पैशाचं महत्त्व. आधी एक आपले जे ट्रॅडिशनल डिपॉझिट्स होते बँकेमध्ये, फिक्स्ड डिपॉझिट करा वगैरे, त्यानंतर NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घ्या. हळूहळू टप्प्याने किसान विकास पत्र आलं. या सगळ्या योजना आहेत गेला. पण त्यावेळेस आपल्याला जास्त नॉलेज नव्हतं. त्यामुळे मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याकरता एवढं मोठं मार्केट नव्हतं. त्यामुळे सर्व लोक NSCमध्ये टाक, बँकेत FD टाक. पण हे करता करता मला असं जाणवलं की या गुंतवणुकीमध्ये आपल्याला जास्त आर्थिक मोबदला मिळत नाही. आणि हळूहळू मला कळायला लागली की शेअर मार्केट हा फार मोठं मार्केट आहे. पण शेअर मार्केटमध्ये वळण्यापूर्वी माझ्याकडे, आपण कुठलेही करण्यापूर्वी आपण त्याच्यावरती 10 विचार करतो. आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही विचारात घेतो. मला अनेक लोकांनी सांगितलं, ओ सर म्हणे शेअरमध्ये अनेक लोक बुडाले. अरे का बुडाले? कारण त्यांच्याकडे नॉलेज अपुरं होतं. जो पूर्ण नॉलेज घेऊन अभ्यास करून जर पैसे गुंतवून त्यांचे पैसे सुरक्षित राहतात हे मला नंतर कळलं. आणि हळूहळू मग मी शेअर मार्केट आणि असं करत करत मग कुठे इथे पैसे गुंतव थोडे,
आणि मी पैसे गुंतवणे निर्णय पण घ्यायचो, कुठे गुंतवण्याचा मला फायदा मिळणार आहे. मला वाटलं की इथे गुंतवल्यानंतर जर आपल्याला जास्त नफा मिळत नसेल मी लगेच काढून पण टाकायचो. हे हळूहळू मला टप्प्याटप्प्याने कळायला लागलं. पण सर, तुमच्या आर्थिक सफरची जेव्हा सुरुवात झाली, तुम्ही निवेशही सुरू केला. पण कधीकधी असं होते की आपण नवीन नवीन आर्थिक सुरुवात करताना काही आपल्याकडनं चुका होतात, त्याचा आपल्याला खूप सेटबॅक मिळतो. तर तुमच्या आयुष्यात असे निवेश करताना काही सेटबॅक आले का? अविनाश सर, खूप चांगला प्रश्न विचारला. आज खरं म्हणजे जोपर्यंत असं म्हणतात ना, आपण जोपर्यंत पाण्यात पडत नाही तोपर्यंत पोहता येत नाही. कोणी पुस्तक वाचून पोहायला शिकलं नाही, कोणी पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला मार्ग मिळतात. माझ्या पण आयुष्यात तसंच झालं. आपण तुम्हाला त्या अनेक लोकांच्या संपर्कात असतो, आपल्याकडे ना इन्फ्लुएन्सर खूप काम करतात. अरे इथे पैसा ठेव, पैसा दुपटीने वाढेल. आपण विचार करत नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मनीबद्दल प्रत्येकजण ग्रीडी आहे. ग्रीड म्हणतात, असं म्हणतात, राजा हो या भिकारी दोनों को पैसे की बीमारी. राजाला किती पैसा द्या कमी पडतो, भिकाऱ्याला किती भीक द्या कमी पडतो. बरोबर. त्यानंतर मी ठरवलं की मला सुद्धा पैसे वाढवायचे आहेत. आणि वाढवण्याकरता आपल्याला अनेक आपले मित्र, अरे मैंने इधर रखा, इतना पैसा मुनाफा मिला, हे मिळा. त्यामुळे माझा एक मित्र आहे, त्याने मला, अरे तू इथे ठेव, तुला महिन्याला 5% मिळतील. अरे म्हटलं बँकेत ठेवले 8 ते 10% आणि हे महिन्याला 5%, वर्षाला 60%. मला वाटलं बापरे, म्हणजे 2 वर्षात माझे पैसे दुप्पट होणार. मला पण तो लोभ आला आणि मी ठरवलं, चल बाबा काय. तर तो बोलला, सर 1 लाख टाक. म्हटलं मी 1 लाख टाकेल, माझ्या मिसेसची पण 1 लाख टाकतो. मी तिच्या नावावर 1 लाख टाकले, माझे 1 लाख टाकले. त्यांनी छानपैकी ॲप वगैरे दिलं. ॲपमध्ये सगळं तो त्यांचं ते दे आर ऑल व्हेरी प्रोफेशनल. सगळं केलं. मला सुद्धा बरं वाटलं. 1 लाख वाढत होते. 15 दिवसांनी 1 लाखाचे 1,02,000 झाले. अरे म्हटलं वाढत आहेत. परत 20 दिवसानंतर होतात 1,02,000चे आणखी परत त्याच्यामध्ये 3,000ची वाढ झाली. म्हटलं चला बरं झालं. पण म्हटलं आता वाढले तर म्हटलं हे वाढतात तर आता म्हटलं वाढलेले पैसे काढायलाही पाहिजे ना. आणि म्हणून मी काढण्याकरता जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं, सर आता या कंपनीला वाईट दिवस आले, तुम्ही पैसे काढू शकत नाही. ओके. लिटरली तुम्हाला सांगतो, मला घाम फुटला, कारण माझे मेहनतीचे पैसे होते. जेव्हा मी त्या ऑफिसला गेलो, माझ्यासारखे अनेक लोक, हजारो लोक त्याला बळी पडले होते. काही लोकांनी रिटायरमेंटचा, त्यांच्याकडे एवढ्या वेगवेगळ्या योजना असतात ना. रिटायर्ड झाला तुम्ही 50 लाख इथे टाका, तुमचं मुलींचं शिक्षण आहे, मुलांच्या लग्नाचे समस्या आहेत, सगळ्या त्यांच्याकडे योजना, अफलातून योजना आणतात. कुठून योजना आणतात मलाच कळत नाही. आणि लोक आकर्षित होतात. जेव्हा मी ते गेलो आणि पैसा काढायला गेलो, म्हणे सर तुम्हाला काढता येणार नाही. मग ते मालकाला भेटलो, काय झालं नाही. म्हणे आमच्या या सगळ्या जे आमचं हा व्यवहार आहे, कारण ते काय करत फ्युचर आणि ऑप्शन करायचे. ओके. आणि फ्युचर ॲक्शन डेरिव्हेटिव्स आणि याच्यामध्ये तुम्हाला इथे स्टेबल कोणीच झाला नाही. सेबीचा रेकॉर्ड आहे, आजच्या तारखेला जेही कोणी फ्युचर आणि ऑप्शन आणि इंट्राडे ट्रेडिंग करता याच्यामध्ये 100 पैकी 99.99 लोकांचं नुकसानच झालेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटलं, मग मी म्हटलं माझे पैसे नाही. म्हणे सर आता ते सेबीने त्याच्यावरती निर्बंध टाकला आणि सेबीने त्याची सगळी खाती गोठवली. आणि त्यानंतर मी जेव्हा माझ्यासोबत अनेक लोक पैसे मागायला यायची, कोणा मेहनतीचा पैसा होता, आणि जेव्हा ते यायचे तेव्हा मी बोललो, सर मी याच्यात एक हॉटेलवाला बोलला, सर मैंने हॉटेल बेच के इथून पैसा डाला, सर आता मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. मग मी त्याला म्हटलं, बघ आत्महत्या त्याला चूक, तू पण जबाबदार आहे. तो थोडा अभ्यास करायला पाहिजे होता. जसं मी फसलो, पण आता एक काम, फसल्यानंतर परत आपलं अलर्ट राहण्याची करायची गरज आहे. आणि त्यानंतर मी ठरवलं, ठीक आहे 2 लाख आपले गेले जाऊ द्यात, पण यानंतर परत माझ्या भविष्यात आणखी जास्त पैसे जाणार नाही, याकरता मी लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवणार. आणि म्हणून फायनान्शियल अवेअरनेस या प्रवासाला सुरुवात केली. सर, आपण पाहतो की पैशांच्या बाबतीत, व्यवहार ज्ञानाच्या बाबतीत पुरुषांमध्ये काही अवेअरनेस असतो, पण महिलांमध्ये तसा फारसा अवेअरनेस दिसत नाही. महिला घरात बचत नक्कीच करतात, त्याबद्दल शंकाच नाही, पण बाहेर निघाल्यानंतर बँकिंग सेक्टर असो किंवा अन्य सेक्टर असो, त्यामध्ये अवेअरनेसची फार कमी दिसून येते. तर त्या बाबतीत महिलांसाठी तुमच्या काही टिप्स असतील का? सर मी याच्यात तुम्हाला थोडं स्पेसिफिक सांगू इच्छितो. पैसा पुरुष कमवतो, स्त्रिया घर चालवतात. पण मी बघितलं पुरुष हा खर्चिक आहे, स्त्रिया खर्चिक नसतात.
बचतीचं महत्त्व जेवढं स्त्रियांना कळतं ना पुरुषांना कळत नाही. मी बऱ्याचदा सांगतो, अविनाश सर, कदाचित तुम्हाला पण माहीत असेल, जेव्हा 2 मैत्रिणी एकत्र भेटतात ना, त्या फक्त रस्त्यावरच गप्पा करणार. त्यांची पण इच्छा होतं हॉटेलला गेलं पाहिजे, लस्सी घेतलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, पण त्याच्या मनात लगेच विचार येतो. हॉटेलला गेली, 50 रुपये जाणार, 100 रुपये जाणार. हे 100 रुपयात माझ्या घरात 1 आठवड्याची भाजी येईल, ही फक्त स्त्री विचार करते, पुरुष विचार करत नाही. आणि त्यानंतर मला जाणवलं की महिलांना बचतीची सवय आहे, पण बचतीचं योग्य प्लॅटफॉर्म त्यांच्याकडे नाही आहे. आणि म्हणून मग मी ठरवलं महिलांना, ही महिला जी बचत गट आहेत, बचत गटाची संकल्पना तुम्हाला माहीत आहे, महिलांनी एवढी बचत गटांमध्ये प्रगती केली, पुरुषांना हे वाटायला लागलं आता. या आसनगाव आणि शहापूर तालुक्यांमध्ये काही पुरुषांनी बचत गट सुरू केलेले आहेत. बचत गटाच्या जोरावरती त्यांनी भाजी व्यवसाय, म्हणजे बचत गटांमध्ये किती ताकद आहे हे महिला बचत गटातनं आपल्याला दिसायला लागलं. आणि त्याकरता मग महिलांना म्हटलं बघा, प्रत्येक महिला काय करतं ना, ती जगते स्वतःकरता कमी जगते, नेहमी कुटुंबाकरता जास्त जगते. मी नेहमी म्हणतो, घरामध्ये लवकर कोण उठते? स्त्री उठते. घरामध्ये उशिरा कोण झोपते? स्त्री झोपते. घरामध्ये शिळं कोण खाते? स्त्रीच खाते. घरामध्ये शिव्या खेळून खाते? स्त्रीच खाते. म्हणून म्हटलं बघा, या सगळ्या भावनेत तुम्ही एवढ्या कुटुंबाकरता राबता, पण तुम्हालासुद्धा तुमचं भविष्य आहे, तुमचंसुद्धा आयुष्य आहे. आणि त्याकरता तुम्ही बचतीद्वारे, सेल्फ हेल्प ग्रुपद्वारे तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंट कसा करता येईल याच्याकरता मी त्यांना ट्रेनिंग द्यायला लागलो. मी महिलांना सांगतो, तुम्ही घरामध्ये कुठे तांदळाच्या डब्यात कुठेतरी असे 500-1000 रुपये लपवून ठेवता. तुम्ही स्वतःकरता लपवत नाही, कुटुंबाला अडीअडचण आली तर तेच पैसे तुम्ही लगेच काढता. पण मी त्यांना सांगतो, ठीक आहे, 500 रुपये, 1000 रुपये, 2 असं आजच्या तारखेत असं म्हणतात, ज्याच्याकडे पैसा आहे, कॅश इज द किंग. आणि त्यामुळे मी महिलांना म्हणतो, ठीक आहे, अडीअडचणच्या वेळी तुम्ही 500-1000 रुपये ठेवा, पण जास्त पैसे तिथे ठेवू नका. आपले जर आपण साडीच्या खाली किंवा तांदळाच्या डब्यात आपण 1000 रुपये ठेवले, 4 महिने ते वापरलेच नाही 1000 रुपये, तर 1000 रुपयाचे 1000 रुपये राहतील. मार्केटमध्ये इन्फ्लेशन वाढतं सगळं. जर 2 वर्ष 1000चे तुमचे 900 होणार. म्हणून म्हणतो 1000चे तुमचे 1500 झालं पाहिजे, 1500 झाला पाहिजे. आणि त्याच्याकरता तुम्हाला या व्यवसायात, या विचारात करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्यांना म्युच्युअल फंड नावाची ही कन्सेप्ट सांगितली. आणि म्युच्युअल फंडमध्ये प्रचंड ताकद आहे. आज आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंडामध्ये जर आपण पैशाचं जर योगदान बघितलं, पुरुषांपेक्षा स्त्रियांचं योगदान म्युच्युअल फंडामध्ये प्रचंड आहे. आणि मी असं हक्काने सांगेल, कारण तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इज द ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज. त्याच्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE आलं. NSE हे डिजिटल प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म घेऊन आलं, इलेक्ट्रॉनिक. आणि या सगळ्यांवरती नियंत्रण सेबी करतं, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आणि हा जो BSE आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, यांचं एक इन्व्हेस्टर प्रोटेक्शन एक डिपार्टमेंट आहे. त्यांचा एक लोकांनी जो मेहनतीचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे, जे गुंतवतात, तो पैसा सुरक्षित राहिला पाहिजे. तुमची आर्थिक फसवणूक होता कामा नये. आणि त्यामुळे मी BSE अनेक वर्षापासून हे आर्थिक गुंतवणूक जी आहे ही योग्य ठिकाणी कुठे झाली पाहिजे, शेअर्समध्ये केली पाहिजे, म्युच्युअल फंडात केली पाहिजे, कुठे केली पाहिजे, कारण बऱ्याचदा त्यांना माहीत नसतं. तुम्हाला माहिती आहे का, सोशल मीडियाने प्रत्येक घरामध्ये फार मोठी मला वाटतं स्थान बळकट केलेलं आहे. आणि हे सोशल मीडिया, फेसबुक आहेत, इंस्टाग्राम आहेत, व्हॉट्सअप आहेत, याच्यावरती जे इन्फ्लुएन्स असतात ते असे सांगतात, मैंने इधर पैसा लगाया दुगना हो गया. पण खरंच तो दुगणा होत नाही, फक्त दुगणा हो गया हे सांगण्याकरता त्याला तिथे पाठवतात. मग महिला वाचतात, हे वाचतात, त्यांना वाटतं याचे दुप्पट झाले मला पण. आणि जेव्हा ते पैसे टाकतात तर त्यांचे पैसे लिटरली बुडतात. पण सर, आपण पाहतो की मार्केटमध्ये म्युच्युअल फंड, शेअर मार्केट व वेगवेगळे शेअर मार्केटचे निवेश जे असतात, SIP वगैरे, त्यासाठी मार्केटमध्ये खूप सक्सेस स्टोरी फिरत असतात. त्यामध्ये इन्फ्लुएन्सर यांचा खूप मोठ्या प्रमाणात भाग असतो. तर सर, तुम्हाला असं वाटते का की ह्याच कंपन्या ॲडव्हर्टायझिंग स्ट्रॅटेजी म्हणून अशा इन्फ्लुएन्सर्सला सोशल मीडियामार्फत आपल्यापर्यंत पोचवतात? तुम्ही बरोबर बोलताय. आजकाल तुम्हाला माहिती आहे, हे डिजिटल युग आहे. आता लोकांना झटपट श्रीमंतीचा मार्ग शोधायचा आहे. आता झटपट श्रीमंतीचा मार्ग शोधायचा, ते शॉर्टकट शोधतात. आज तुम्हाला माहिती आहे, आपण बँकांमध्ये, तुम्हाला माहिती आहे, जर बँकांमध्ये डिपॉझिट रेट फार पडलेत, 7-8% वरती कोणी देत नाही. रिसेंटली तुम्हाला माहिती आहे आपल्या टोरस कंपनीचं काय झालं. त्याच्यापूर्वी पण आपल्या काय कल्पवृक्ष आणि अनेक अशा ट्विंकल अशाही अनेक योजना आलात, त्या फार प्रभावी करतात. पण मला एक सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा इथे पैसे गुंतवता तर ही लोक काय करतात ना,
कारण ॲसेट मॅनेजमेंट कंपनी सेबी यावरती फार मोठं कंट्रोल आहे. सेबी असल्यामुळे ना आज आपल्या देशामध्ये आर्थिक जी साक्षरता म्हणतो हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम BSE NSE आणि या दोघांवरती नियंत्रण सेबीद्वारे करतं. बऱ्याचदा हे जे बऱ्याचशा टी व्हीवरती किंवा सोशल मीडियावर जी लोक दिसतात इन्फ्लुएन्सर, हे काय करतात ना, कंपनीचे घ्यायला सांगतात, त्यांना ते सांगण्याकरता पैसे देतात. आणि बऱ्याचदा आपल्याला वाटतं याला मिळाला, पण खरं तुम्हाला सांगतो आपण त्यांचं ऐकायचं नाही की निर्णय घ्यायचा नाही, हे तुम्हाला ठरवावं लागणार. तो काही सांगणार माझे पैसे दुप्पट झाले, पण तुझा मेहनतीचा पैसा आहे, तू ठरव. आणि त्याच्याकरता सेबीने सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझर अपॉइंट केलेले आहेत. ते सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझर आहेत, त्यांचं वेबसाईट आहे, त्यांच्याशी चर्चा करा. निर्णय तुमचा आहे, ते काही सांगणार, पण मेहनतीचा पैसा तुमचा आहे. म्हणून मी नेहमी महिलांना सांगतो, पुरुषांना सांगतो, तुम्हाला जर पैसा गुंतवायचा आहे तर सेबी रजिस्टर्ड जे फायनान्शियल सर्टिफाईड ॲडवायझर आहेत त्यांचा सल्ला घ्या. पण त्यांनी सांगितलं तर तुम्ही थेट डोळे बंद करून गुंतवू नका, तुम्ही सुद्धा तुमचा विचार करा. उद्या त्यांनी दिलेला निर्णय पण उद्या तो चेंज होऊ शकतो. शेवटी मार्केट हुलाटायला आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा गुंतवताना कंपनीची समरी रिपोर्ट काय आहे, 5 वर्षामध्ये कंपनीने काय प्रगती केली, किती लोकांना किती परतावा दिला, येणाऱ्या काळात कंपनीचं भवितव्य कशी आहे, याचा सुद्धा तुम्ही सखोल अभ्यास करा ना. नुकीच समोरचं सांगतं म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवू नका, कारण मेहनतीचा पैसा आपला आहे. आपला पैसा सुरक्षित राहणे ही काळाची गरज आहे. आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, हे जे सेबी रजिस्टर्ड सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझर आहे त्यांचा सल्ला घ्या आणि नंतरच पैसा गुंतवा. ॲटलिस्ट तुम्हाला पैसा सेफ ठिकाणी गुंतवला हे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आणि पैसा पण वाढणार. आज लोकांमध्ये एवढी अवेअरनेस तर आलेली आहे की आज कोणताही प्रोडक्ट घेताना लोक एक्सपायरी डेट पाहायला लागलेली आहेत. पण असं निवेशमध्ये दिसत नाही. निवेश करताना माणसं अभ्यास करत नाही, फक्त इन्फ्लुएन्स होऊन एखाद्याने ह्या शेअर्समध्ये किंवा एखाद्याने ही SIP चालू केलेली आहे त्यामुळे ते त्याच मागे धावत असतात. पण आता ना सर खूप पर्याय झालेले आहेत, जसं इंडेक्स झाला, शेअर्स झाला, म्युच्युअल फंड SIP झाली. तर इतके पर्याय असताना तुमच्यातर्फे लोकांना काय सल्ला द्याल? अविनाश सर, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. कारण आजकाल बऱ्याच लोकांना ना ही जर माहिती दिली ना, यंग एजमध्ये ती इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात, अर्ली बर्ड इन्व्हेस्टमेंट इज ऑलवेज बेटर. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आज तुम्हाला माहीत आहे सेन्सेस आणि निफ्टी, आज जे NSE आहे, BSE आहे, या टॉप 50 पंक्यांमध्ये लिस्ट करतात. आपल्याला जर पैसा गुंतवायचा आहे ना, मी बऱ्याचदा मुलांना, आता मी जेव्हा आजकाल त्या सेबीने सर्टिफिकेट इन्व्हेस्टर एक्झामिनेशन नावाचं एक फार चांगला प्रोजेक्ट आणला आहे. त्याच्यामध्ये परीक्षा 1 तासाची परीक्षा असते, 50 प्रश्न विचारतात. तुम्ही पैशाला काय, तुमच्या पैशाबद्दल तुमच्या डोक्यात काय विचार आहे, ओके, पैशाला गुंतवण्यापूर्वी तुमच्या मनात काय प्रश्न उपस्थित होऊ शकतात, अशा प्रश्नाची त्यांनी ती प्रश्नावली केली आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला 4 MCQ म्हणतात, ते पर्याय उत्तर दिलेलं आहे. 50 पैकी 25 मार्क तुम्हाला ते परीक्षेमध्ये पास व्हायला लागतात आणि ते प्रमाणपत्र 2 वर्षाकरता व्हॅलिड राहतं. मी माझ्या प्रोग्राममध्ये अनेक युवकांना, महिलांना, पुरुषांना हेच सांगतो की आधी तुम्ही जे सेबीचं सारथी ॲप आहे, सरकार खूप चांगलं काम करतं, पण बऱ्याचदा आपण अर्धवट माहिती घेतो. माहिती खूप आहे, आपल्याला करेक्ट प्लॅटफॉर्मवरनं जर माहिती मिळाली आपली फसगत होत नाही. आपण काय करतो, चुकीच्या मार्गात शॉर्टकट माहिती घेतो, मग आपली फसगत होते. सेबीचं सारथी ॲप आहे, आधी तुम्ही सारथी ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये पैसा कसा गुंतवायचा याची सगळी माहिती दिली आहे. आणि ते केल्यानंतर तुम्ही परीक्षा द्या. बऱ्याच मुलांना, युवकांना मी सांगितलं, तुम्हाला पॉकेट मनी मिळतात. तुम्हाला माहीत असेल आज आपल्या देशामध्ये सेन्सेक्स आहे, निफ्टी आहे, हे जे आहे हे वाढते. रिसेंटली तुम्ही अमेरिकेमध्ये काय सुरू आहे, तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प, तुम्हाला पाकिस्तानचं बघताय, पण खूप सुरू आहे, कारण ट्रेड वॉर सुरू आहे. मी युवकांना म्हणतोय, आपण एवढं खोलात जायचं नाही आहे. आपल्याला हे बघायचं आहे की मी गुंतवलेला पैसा 10 वर्षानंतर, मी जर आज 100 रुपये गुंतवले तर 10 वर्षानंतर ते 1000 झाले पाहिजे. ही फार काळाची गरज आहे. पण त्याच्याकरता यू हॅव टू रिमेन अलर्ट असाल, तुम्ही नॉलेजेबल असाल, इन्फॉर्मेटिव्ह असाल, तर तुमचा पैसा सुरक्षित राहतो. आणि त्यामुळे मुलांना मी सांगतो, तुम्हाला जोही पॉकेट मनी मिळतो, तुम्ही पॉकेट मनीला कुठेतरी कट करा.
समजा तुमचे बाबा जर तुम्हाला 500 रुपये देतात, 1000 रुपये देतात, तुम्ही स्वतःहून स्वतःला सांगा, आज तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मिनिमम 500 रुपयापासून SIP सुरू करू शकतो. आता तर सेबीने ते गावातल्या महिलांकरता 100 रुपयाची पण SIP सुरू केली. म्हणजे SIPचा एकच हेतू आहे, सिस्टमॅटिक महिलांना बचतीची सवय लावणं. हे फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी मुलांना सांगतो, मी 500 रुपयाची SIP सुरू करा. आणि मुलांना आवडतं ते, कारण मराठीमध्ये म्हणतात आवड असेल तर सवड मिळते. मुलांना कळायला लागलं की पैशाचं किती महत्त्व आहे. मला आठवतं 7-8 वर्षापूर्वी मी एका कॉलेजला गेलो होतो. ते म्हणाले मला ना MBA करायचं आहे, पण त्याच्याकरता पैसा लागणार. म्हटलं जर तुला प्रीमियर इन्स्टिट्यूटमधनं MBA करायचं, यू नीड मनी. तुझे बाबा तुझ्याकरता काही एवढे लाखो रुपये खर्च करणार नाही. तर म्हटलं एक काम कर, तू काहीतरी असं SIP कुठेतरी याच्यामध्ये तू ट्रेडिंग कर. पण म्हटलं ट्रेडिंग करण्यापूर्वी निर्णय घे, पैसा योग्य ठिकाणी लावायचं हे आधी तंत्र शिकून घे. तंत्र आलं, त्याला अवगत आलं, पुस्तकं वाचल्या, त्याने SIP कोर्सेस केले, त्याचा आत्मविश्वास बळावला. आत्मविश्वास बळाल्यानंतर त्याला ना हळूहळू ट्रेडिंगचं ज्ञान आणि त्याला रुची वाटायला लागली आणि त्यांनी पैसे गुंतवले. आणि तिने 8 वर्षात त्यांनी महिन्याला कधी 2000, 3000, 2000चे 4000 लागले. त्याला उत्साह वाढायला लागला. पण मी त्याला म्हटलं बघ, जास्त टेम्पोमध्ये येऊ नको, वाढलेले एका क्षणात खाली पण जातात. पण त्याला कळलं काय करायचं. आणि मग हळूहळू त्यांनी, तुम्हाला मला सांगायला आनंद होईल, त्यांनी MBAचा 5 लाखाचा खर्च या ट्रेडिंगमधनं काढला. म्हणजे का केलं त्यांनी माहिती घेतली, योग्य प्लॅटफॉर्मवरनं माहिती घेतली आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केली. आणि आज त्याला तो फार हॅपीनेस आहे. आजही तो म्हणतो ना, सर जर मी योग्य ठिकाणी गुंतवणूक वेळेत जर केली नाही तर यंग एजमध्ये नसते केली, आज त्याच्याकडे त्यांनी त्या नोकरीच्या बळावर आज त्यांनी 3 BHK फ्लॅट घेतला. सर मला सुरुवातीपासून कळलं, पैशाला आज तुम्ही वाचवा, पैसा उद्या तुम्हाला वाचवतो. म्हणून त्यांनी अर्ली एजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आणि आज मी अनेक युवक बघतोय, नोकरी लागल्यानंतर ते वाट बघत नाही 1-2 वर्ष मजा करायची नाही, आल्यानंतर काही युवक मी बघितले 50व्या वर्षी रिटायरमेंट घेणार आहेत. पैसा कमव, एन्जॉय कर आणि लाईफला पुढे यशस्वी ने. ही सुद्धा कसरत सगळी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडात जर ज्ञान असेल तरच तुम्ही यातनं सगळं तुम्हाला फायनान्शियली तुम्ही अपग्रेड होऊ शकताय. एवढी मोठी ताकद आहे. फक्त यू नीड राईट इन्फॉर्मेशन अँड यू शुड नो व्हेअर टू इन्व्हेस्ट, व्हेन टू इन्व्हेस्ट अँड व्हेन टू विथड्रॉ. हे जर नॉलेज आलं देन यू आर किंग इन युअर मनी मॅनेजमेंट. आय शुड से लाईक दॅट. सर पण म्हणतात ना की पैसा हा तुम्ही वर घेऊन जाऊ शकत नाही, पण एक नक्कीच आहे की जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत पैसा हा तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाऊ शकतो. सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये आज पैसा कमवणं खूप सोपं झालेलं आहे, पण त्याचबरोबर खूप जबाबदाऱ्याही आलेल्या आहेत. कारण आजकाल ऑनलाईन फ्रॉड हे खूप वाढलेले आहेत. पण एक असं निदर्शनास येतो की हे ऑनलाईन फ्रॉड करणारे हे जास्त करून सॉफ्ट टार्गेट हे महिलांना करतात. मग महिलांनी यावर काय खबरदारी घेतली पाहिजे? आज तुम्हाला माहीत आहे प्रत्येक गोष्टीचे मेरिट्स आणि डिमेरिट्स असतात. म्हणजे आज आपल्या देशामध्ये नोकरी मागणाऱ्या हातांची संख्या जास्त आहे आणि नोकरी देणाऱ्या हातांची संख्या कमी आहे. बरेचसे शिकलेले पोरं दे आर अनएम्प्लॉईड. आणि अनएम्प्लॉईड पोरं, मी अनएम्प्लॉईड का आहेत ना, त्यांची ना स्पर्धा परीक्षांमध्ये ताकद मनापासून लावण्याची इच्छाच नाही राहिली. दे वॉन्ट शॉर्टकट. आणि आजही तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. जो स्पर्धे परीक्षेची मनापासून तयारी आज पण एम्प्लॉयमेंटमध्ये असं आहे ना, काही ठिकाणी ज्यांना जी मुलं पाहिजे ती मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहेत. आणि जी मुलं थोडी हुशार आहेत ना, ती काय करतात, डिजिटल हा जो प्लॅटफॉर्म आला त्याचं त्यांनी मिसमॅनेजमेंट करायला सुरुवात केली. तुम्हाला ती जामतारा सिरियल कदाचित यू मस्ट बी नोईंग. ते काय करतात, एका क्षणात तुमचे पैसे वळते करतात. महिलांना एकच सांगणं आहे की तुम्हाला ह्या जे डिजिटल अरेस्ट आणि आपण नकतो बाबा, मला असं वाटतं पोलीससुद्धा फसले ह्याच्यात. मोठे मोठे डॉक्टर्स ऑनलाईन, तुम्हाला माहीत आहे ऑनलाईनमध्ये खूप आकर्षक असं दाखवतात, पण खरंच आकर्षक नसतं. ते नसतं, फसवणारं असतं. तुम्ही साध्या बघा ना, हॉटेलचे आपण एखादं रूम बघतोय तेव्हा जातो तर खूप छान छान फोटो दाखवतात आणि तिथे गेल्यावर काही नाही आहे, मग आपल्याला पश्चाताप होतो. त्यामुळे मला असं वाटतं जेव्हा पैसा गुंतवता तर तुम्हाला पश्चाताप नाही झाला पाहिजे. हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही सांगणार, मी ते एवढा टाकला, असं झालं तसं झालं. मी महिलांना सांगतो आयुष्यात तुम्ही या लोकांपासून दूर राहा. दूर याच्याकरता दूर कसं राहता येईल,
दूर राहण्याकरता तुम्हाला अभ्यास पाहिजे. तुम्हाला काही लोक सांगणार मी इकडे पैसे टाकले एवढे वाढले, पण तुम्ही विचार करा की पैसा ठेवल्यानंतर योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूक झाली पाहिजे. तुम्हाला काही दिवसांपूर्वी माहीत आहे टोरस कंपनी अशीच आली, अनेक लोकांचे मेहनतीचे पैसे घेऊन गेली. मी महिलांना एक सांगणं आहे की मी पैसा गुंतवताना हे जे इन्फ्लुएन्सर आहेत हे जे सल्ले देतात यांचं ऐकू नका. पैसा गुंतवताना तुम्ही SIP हे फार प्रोटेक्टेड वे आहे. आणि या SIP मध्ये पैसे गुंतवताना तुम्ही सुद्धा कोणाकडे बँकेमध्ये जा, ज्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहेत त्यांच्याकडे जा. तुम्ही कोण सांगतं म्हणून गुंतवणूक करू नका. जर कोण सांगतं म्हणून गुंतवलं आणि तुमचे पैसे डुबले तर ते काही देणार नाही त्यांच्या खिशात. बरोबर. आणि त्यामुळे महिलांना एकच माझं सांगणं आहे, पैसा गुंतवताना SIP जो प्लॅटफॉर्म आहे, कारण तिथे आपल्याला डोकं चालवायचं नाही आहे. ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहेत, तुमचा पैसा घेणार, कुठे गुंतवायचं दे डिसाईड. आणि त्यामुळे मला महिलांना एकच सांगायचं, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणं तुम्हाला कळणार नाही. मार्केट होलाटॉइल आहे आणि असं म्हणतात यू शुड नॉट कीप ऑल द एग्स इन वन बास्केट. जर तुम्हाला स्टॉकमध्ये जायचं आहे, जर तुमच्याकडे 1 लाख टाकायचे आहेत तर तुम्ही 1 लाख एका ठिकाणी टाकू नका ना. तुम्हाला आता अविनाश सर तुम्हाला माहीत असेल, बँकेसुद्धा तुम्हाला माहीत असेल की आधी आपल्याला 2 लाखापर्यंत संरक्षण मिळायचं, आता बँकेनी 5 लाखापर्यंत. जरी बँक जरी बुडाली तरी 5 लाखाची जबाबदारी, म्हणजे 5 लाख घेतलं म्हणजे असं नाही आहे मी समजा 5 लाख SBI भिवंडीला ठेवले, 5 लाख SBI बोरीला ठेवलं, नॉट लाईक दॅट. SBI मध्ये कुठे ठेवा, 5 लाख ठेवा. आता हे लोकांना माहीत नाही आहे. तर त्यामुळे आम्ही लोकांना सांगतो तुम्ही पैसे ठेवताना अशा ठिकाणी ठेवा आणि ही जी माहिती देतात याला बळी पडू नका. सर, आज निवेश करण्यासाठी खूप मार्ग उपलब्ध आहेत, पण आज आपण महिला बघतो आजही सोनं खरेदी करण्यामध्ये त्यांचा खूप इंटरेस्ट असतो. मग तुम्हाला काय वाटते की आज सोनं खरेदी करायला पाहिजे आजच्या युगामध्ये, की आज महिलांनी वेगवेगळे पर्याय शोधायला पाहिजेत जेणेकरून त्यांचे पैसे दुपटीत तिपटीने वाढतील? तुम्हाला माहीत आहे आज सोन्याचा प्रत्येकाला इव्हन आता आपण बघितलं तर सणासुदीला लोक काही करणारे सोनं घेतात. मी बऱ्याच जणांचं सोनं घेताना तुम्ही कर्ज काढून सोनं घेऊ नका. तुमच्याकडे मुबलक पैसा आहे तर तुम्ही सोन्यामध्ये गुंता. पण आज तुम्हाला ते सोनं आता 92-93 हजार लाखापर्यंत जाईल, ते वरती जाणार, खाली पडणार सुद्धा. पण मी महिलांना सांगतो की तुम्ही सोन्यात गुंतवा जर तुमच्याकडे अवेलेबल. कारण लोकांनी असं सांगितलं आहे सोनं कधी पण विकता येतं. जर आपल्याला आयुष्यामध्ये आर्थिक अडचण आली तर सोनं असं आहे की लगेच तुम्ही दुकानात, पण त्याच्यामध्ये एक नुकसान असं आहे की आजकाल कॅरेट आणि KDM आणि तुम्हाला माहिती आहे खूप सगळं आलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सोनं विकायला गेलात ना तुमचे मेकिंग चार्जेस कट होतात, त्यानंतर तुमचं व्हॅल्यूसुद्धा कमी होते. त्यामुळे मी असं म्हणतो की सोन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करता एक ठराविक मुद्दत गुंतवा. 100 पैकी एक 30 रुपये 40 रुपये सोन्यात गुंतवा, पण सगळा पैसा तुम्ही सोन्यात टाकू नका. पण तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंडामध्ये जर SIP आहे, वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, मंथली बेनिफिट, हे मला वाटतं सोन्यापेक्षा खूप चांगलं आहे. का तुम्हाला सांगतो, कारण आपण याच्यामध्ये आज तुम्हाला माहिती आहे सगळं डिजिटलवरती सगळं दिसतं. एक पॅन कार्ड काढलं की तुम्हाला सगळं कळतं तुमच्या अकाउंटला किती पैसे आहेत, म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे. आणि या ट्रान्सफरमध्ये जेव्हा तुम्ही SIP मध्ये दर महिन्याला पैसे गुंतवता, कोणी 1000 रुपये टाकतात त्यांची ताकद, कोणी 2000 टाकतात. पण जेव्हा आपण हे पैसे SIP मध्ये गुंतवतो तर मी नेहमी त्यांना सांगतो याच्यामध्ये गुंतवताना दीर्घकालीन गुंतवा, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमध्ये यू आर नॉट गोइंग टू गेन द मॅक्झिमम प्रॉफिट. लॉंग टर्ममध्ये परतावा मी बघितलं कमीत कमी 10%, 12%, 32%, 35%, 40% परतावा मिळालेला आहे. पण त्याच्यात तुम्हाला अभ्यासपूर्ण तुमचं गुंतवणूक पाहिजे. जर अभ्यासपूर्ण गुंतवणूक परतावा मिळतो. त्यामुळे महिलांना मी सांगतो तुम्ही SIP जे सोनं आहे सोनं घ्या, पण सोन्यापेक्षा आता डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सोनं विकत घेऊ शकता. इलेक्ट्रॉनिक ट्रेडेड फंड आहेत, ETF आलं आहे. आणि तुम्ही सोन्यापेक्षा जर एखाद्या महिलेने SIP मध्ये पैसे गुंतवले, तिने 4 वर्ष पैसे गुंतवले, 1000 रुपये गुंतवते, म्हणजे 4 वर्षात तिचे 48 गोळा होणार. ते व्याज वाढू कारण त्याच्यामध्ये कंपाऊंड चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळतं. कंपाऊंडिंगचं महत्त्व, ते कंपाऊंड इंटरेस्ट पैसे क्षणार्धात वाढतात. आणि समजा 4 वर्षानंतर आयुष्यामध्ये कधी कठीण प्रसंग आला तर तुम्हाला या SIP मध्ये स्टॉक मार्केटमध्ये एक प्रोव्हिजन आहे, एनी टाइम यू कॅन विड्रॉ, लिक्विडिटी आहे. ओके. समजा 4 वर्षानंतर तुमच्या अकाउंटला समजा 70,000 आहेत, यू हॅव इन्व्हेस्टेड 30,000, 40,000चा फायदा झाला.
तुम्हाला वाटतं ओके नाऊ आय वॉन्ट टू विड्रॉ माय मनी, जर तुम्हाला तुमच्या पैसे काढायचे सहज काढू शकता. एवढी एवढी ताकद फक्त SIP आणि स्टॉक मार्केटमध्ये. आणि मी तुम्हाला सांगू इच्छेल, हे जे फायनान्शियल अवेअरनेस सिस्को फार चांगलं काम करतं याच्यामध्ये. सिस्को जो हा मुंबईचा आपला एक फार मोठा लर्निंग लीग फाउंडेशन खूप महिलांपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम घेऊन जातात. त्यांची टीम खूप प्रभावी आहे. ते त्या कार्यक्रमात सांगतात महिलांना आर्थिक साक्षरता काय आहे, हे स्टॉक मार्केट म्हणजे काय, आपली गुंतवणूक योग्य ठिकाणी कुठे राहिली पाहिजे, बिझनेस करताना आपण काय नियमावलीचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे मी महिलांना नेहमी सांगतो, तुम्हाला सोन्यापेक्षा तुम्ही जर याच्यात पैसे गुंतवले, तुम्हाला फ्युचर फायनान्शियली यू आर गोइंग टू बिकम मोर साऊंड दॅन गोल्ड इफ यू इन्व्हेस्ट ॲट द राईट प्लॅटफॉर्म, असं मला सांगायचं वाटतं. नक्कीच काटकसर आणि बचतीमध्ये महिलांचा कोणी हात धरू शकत नाही. पण सर, शासनातर्फे जसे तुम्ही म्हणाले की खूप साऱ्या स्कीम महिलांसाठी येतात, पण खरंच त्या महिलांपर्यंत पोचतात का? आणि महिलांसाठी जे पैसे अनुदान म्हणून जे त्यांच्या खात्यामध्ये आजकाल येत आहेत, पण खरंच ते तेवढे पैसे येतात का? कारण लोकांमध्ये खूप संभ्रम आहे की सरकार अनुदान पोचवते, तेवढे पैसे हे एक लाभार्थीपर्यंत पोचत नाही. तुमचं यावर काय म्हणणं आहे? याच्यावरती मी थोडा प्रकाश टाकू इच्छितो. तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे. जो ज्ञानी आहे तो राईट ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो. ज्ञान आणि अज्ञान या दोघांच्या सीमारेषेवर विज्ञान उभं राहतं. मी ज्या डिपार्टमेंटला अनेक वर्ष नोकरी केली, मी ऑल इंडियाचा डेप्युटी डायरेक्टर होतो. सरकारच्या अनेक योजना आहेत. काही योजना लोकांपर्यंत पोचतात आणि बऱ्याचदा लोक योजनांपर्यंत जात नाही. आमचा असा प्रयत्न असतो, जी योजना लोकांपर्यंत जात नाही, रीच टू अनरीच, जिथे कोणी पोहोचत नाही तिथे आम्ही पोहोचलं पाहिजे. गावागावांमध्ये लोकांकडे पैसा आहे, पण त्यांना माध्यम माहीत नाही कुठे गुंतवलं पाहिजे. सरकारचे अनेक मनरेगा घ्या तुम्ही, रोजगार हमी योजना फार मोठी योजना आहे. वर्षाला 365 दिवस आहेत. तुम्हाला 100 दिवस जर त्या पटलावरती तुमच्या नावाची नोंदणी झाली, सरकारी योजना आहे, म्हणजे 100 दिवस काम मिळतं. त्यामुळे सरकारच्या योजना आहेत, पण त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या प्रभावीरित्या हे सांगण्याचं काम फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी बऱ्याचशा NGO आहेत, आमचं डिपार्टमेंट आहेत. आणि मला असं जाणवलं की आधी तुम्हाला माहीत आहे, आधी थेट असं म्हणायचे खूप वर्षापूर्वी, 1 रुपया जर आपण दिला तर 1 रुपया त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, फक्त 10 रुपये किंवा 10 पैसे पोहोचतात. खरं म्हणजे आता हा त्यावेळेस डिजिटल युग नव्हतं, आता सगळं दिसायला लागतं. आणि त्यामुळे हा 1 रुपया थेट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT ही योजना आणली. या योजनेमध्ये जो मिडलमॅन आहे ना, संपला तो. जर मला सरकारला एखाद्याच्या ठाक्यामध्ये एखादा जर त्या महिलेने कार्यक्रम अटेंड केला, जर तिने कार्यक्रम अटेंड, जर मला तिला 500 रुपये त्या कार्यक्रमाचा मोबदला द्यायचा असेल, तर मी एजंटच्या हातात देणार नाही. तिचं अकाउंट घेणार, आधारशी जोडलेलं अकाउंट आहे जे, आणि त्या अकाउंटमध्ये मी डायरेक्ट गव्हर्नमेंटचे पैसे त्या खात्यात ठेवून डायरेक्ट तिला ते पैसे जातात. म्हणजे सरकारने या क्षेत्रावर प्रचंड मोठं काम केलं. त्यातनं हा जो दलाल प्रकार आहे हा संपला, आणि गरजू आहे जो त्याच्यापर्यंत थेट सरकारी पैसे जायला सुरुवात झाली. हा फार मोठं, मला असं वाटतं, आर्थिक क्षेत्रात सरकारने उचल फार मोठं पाऊल आहे. याच्यामध्ये महिलांना थेट पैसा मिळायला लागला. आणि ही जी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे DBT, ही योजना खूप सक्सेसफुल झाली. तुम्ही देशात सगळीकडे जा, सरकारचे कुठलेही पैसे हे थेट लाभार्थीच्या खात्यात पोचतात. आणि आता लाभार्थ्यांना कळायला लागलं की माझा पैसा हा थेट माझ्या खात्यात येतो. हे फार मोठं याच्यातलं योगदान असं म्हणायला हरकत नाही मला. खरंच सर, तुमची संस्था खूप मोठं आणि जबाबदारीचं काम करते. कारण शासनाच्या स्कीम ह्या प्रत्येकाच्या घरोघरी पोचवणं हे खूप मोठं काम आहे, आणि ते तुमची संस्था करते. लिजेंड्स ऑन माईक तर्फे तुम्हाला व तुमच्या संस्थेला सलाम आहे. पण सर, तुमच्याकडे काही असे अनुभव आहेत का की या शासनाच्या स्कीमचा तुम्ही ज्या महिलांपर्यंत किंवा पुरुषांपर्यंत ज्या स्कीम पोचवतात त्याचा काही फायदा झालेला आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये मदत झालेली आहे? मी या संदर्भात बोललो की खरं म्हणजे याची प्रचिती आणि प्रसिद्धी जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. आपल्याकडे काय ना, सक्सेस ज्या स्टोरी आहे त्या जास्त वेगाने फिरतात. वॉरेन बफेट सारखे. आम्ही जेव्हा प्रोग्राम घेतो
तर आमच्या कार्यक्रमातनं अनेक महिलांनी आयुष्यात कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याकरता किती मोठं काम केलं याच्या काही मी तुम्हाला उदाहरणं सांगेन. योजना असतात, आम्ही त्यांनी या योजनांचं लाभार्थी कसं झालं पाहिजे, कुठे फॉर्म भरला पाहिजे, कसा भरला पाहिजे, हे सगळं सांगतो. आम्ही त्यांना माहिती देतो. माहितीवर मला एक सांगायला आनंद होईल. मी एकदा एका बचत गटाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. अनेक महिला बसल्या होत्या. एक महिला अत्यंत गरीब होती. ती फक्त पोळी भाजी केंद्र चालवायची. ती एक नगरसेविका होती. ती म्हणलं, सर जरा हिला बघा जर काही मदत करता आली तर. म्हटलं मी फक्त असं म्हणतात दिशा बदलली तर दशा. मी म्हटलं मी माहिती देणार, फक्त करायचं तिलाच आहे. आणि त्यावेळेस माझ्या ऑफिसमध्ये कॅन्टीन होतं आणि आमच्या कॅन्टीन रोज 100-150 लोक जेवायचे. मी ठरवलं, म्हटलं तुम्ही पोळी भाजी चालवता, तुम्हाला कॅन्टीन चालवायची आहे का? म्हणे सर चालवेल ना, फक्त मिळायला पाहिजे. म्हटलं तुम्ही महिला बचत गट आहे, मी प्रयत्न करतो. आणि त्या बाईला मग मी ऑफिसमध्ये निर्णय घेतला. म्हटलं आपण नेहमी लोकांना एखाद्या महिला बचत गटाला देऊ. त्या महिला बचत गटाला मी कॅन्टीन दिली आणि त्या बाईनी, खरं तुम्हाला सांगतो, एवढं छान जेवण द्यायला सुरुवात केली, नाश्ता द्यायला सुरुवात केली. आणि 1-2 वर्षात तिला तिच्या कामाच्या जोरावर तिला मुंबईमध्ये 2-4 ठिकाणी कॅन्टीन्स मिळाल्या. ती म्हणत होते, म्हणजे सुरुवातीला यायची ती लोकलनी यायची, नंतर ती लगेच फर्स्ट क्लासचा पास काढला. त्याच्या तिच्या हातामध्ये महागडा मोबाईल आला. तर मी विचारलं, सर हा जर तुम्ही मला मार्ग दाखवला नसता तर आज इथपर्यंत पोहोचू शकले नसते. मार्ग खूप महत्त्वाचा. आणि त्यामुळे अशा आणखी एक मी तुम्हाला सांगेल, आम्ही काही वर्षापूर्वी ठाण्याला एक उपक्रम घेतला. महिला ऑटो रिक्षा चालवतात. आता बऱ्याचशा स्त्रिया काय करतात ना, त्यांच्यामध्ये कला आहे, पण पुरुषांनी सुद्धा साथ दिली पाहिजे. आणि ज्या घरामध्ये पुरुष स्त्रियांना साथ देते ते कुटुंब खूप वेगाने आर्थिकदृष्ट्या प्रगती करतं. आणि आम्ही ठाण्यामध्ये आपल्या एक प्रयत्न केला. आम्ही महिलांना ऑटो रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. ITO अनेक लोकांना आम्ही संपर्कात घेतलं, त्यांना लोन प्रक्रिया करून दिली आणि महिला सेल्फ सफिशियंट झाल्या. आज एक महिला, आम्ही काही दिवसापूर्वी एक महिला मला भेटली. म्हटलं काय ताई, कसा व्यवसाय सुरू आहे? सर मी आज महिन्याला माझं 25,000 ते 30,000 उत्पन्न आहे. म्हटलं काय चमत्कार काय केला? सर तुम्ही सांगितलं, ट्रेनिंग दिलं, मी ऑटो रिक्षा भाड्याने घेतला, त्यानंतर स्वतः विकत घेतला, बँकेतनं प्रकरण केलं, रिक्षा मोकळा झाला आणि सर मी दिवसाला 1,500 ते 2,000 कमवते म्हणायचं. मी रिक्षामध्ये कल्याण, एअरपोर्ट कुठेही जाते. सर आता माझा आत्मविश्वास बळावला. आणखी मला आनंदाचं वाटलं. त्या बाईंनी म्हटलं, सर मी पैसे कमवायला लागली, त्यामुळे आता माझ्या मुलीला मी MBS करता फॉरेनमध्ये पाठवलं. मला फार बरं वाटलं. म्हणजे एखाद्या महिलेला जर तिच्यामध्ये जिद्द असेल, उत्कट इच्छा असेल, ती काही करू शकतं, पण तिला मार्ग दाखवणं काळाची गरज आहे. आणि मला असं वाटतं, माझ्या संपर्कात आल्या अनेक लोकांना मी मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे. पण आपण मार्ग दाखवतो, त्या मार्गावर जायचं किंवा नाही, घ्यायचं किंवा नाही, जोपर्यंत ते व्यक्तिशा निर्णय घेणार नाही तोपर्यंत आयुष्यात. आणि अशा माझ्याकडे अनेक महिला आहेत. काही महिला माझ्या संपर्कात आल्या नगरसेवक झालेल्या आहेत. का झालं? त्यांना कळायला लागणार ना, योजना कुठपर्यंत पोहोचली पाहिजे, कशी केली पाहिजे. आणि लोकांना सुद्धा आवडतात. जे लोकांकरता काम करतात, लोक त्यांना नजरेमध्ये आणि त्यांच्या स्वभावामध्ये त्यांना जवळूक करतात. आणि त्यामुळे अनेक अशी उदाहरणं आहेत. पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा ती महिला याच्यामध्ये पुढाकार घेईल आणि या योजनांचा सर्वथाने लाभ घेईल. सरकारी खूप चांगल्या योजना आहेत, पण त्या योजनांचा लाभ घेण्याची आपल्यामध्ये ताकद पाहिजे, कुवत पाहिजे. कारण बरेच त्यांचे मापदंड असतात ना, हा कागद पाहिजे, तो कायदा आहे. जर तुमच्याकडे सगळे कागद असतील ना, तर मुद्रापातनं अनेक अशी योजना आहेत, त्या योजनांचा आपण लाभार्थी हो. पण ते योजनांचा लाभ घेण्याकरता माझ्याकडे पूर्ण कागद आणि माझं म्हणजे जिद्द ही सुद्धा असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे या क्षेत्रात अनेक महिलांनी या अर्थ क्षेत्रामध्ये सक्सेसफुल झाले आहेत. 1 BHK मधनं 2 BHKमध्ये आज बऱ्याचशा महिला कार चालवतात. साधा फिनॉईलचा धंदा घ्या, मेणबत्तीचा धंदा घ्या, फ्लोटिंग कॅन्डल घ्या, फराळ घ्या. मी काही वर्षापूर्वी पेनला एक बसस्टॉप असतात, बसस्टॉपवरती तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा बसेस येतात, तेव्हा मी त्या DCला भेटलो, डिव्हिजनल कंट्रोलर. म्हटलं तुम्ही हे तुम्हाला एखाद्या महिला बचत गटाला कॅन्टीन द्या. तो सर म्हणे दिली. मी महिला बचत गटाला कॅन्टीन दिली आणि त्या बचत गटाच्या जोरावरती या 25 महिलांनी सगळ्यांनी स्कूटी गाड्या घेतल्या त्यावेळेस. म्हणजे जर तुमच्यामध्ये इच्छा असेल तर मार्ग मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये महिला जाऊ शकतात. पण 100 पैकी आम्ही सगळ्यांना सांगतो 100 पैकी 100 महिला जात नाही. असं म्हणतात, ऐकणे आणि लक्षपूर्वक ऐकण्यात फरक आहे. ज्या महिला आमच्या कार्यक्रमात लक्षपूर्वक माहिती देतात त्यांच्या आयुष्यात बदल झाले आहेत, एवढं मी हक्काने तुम्हाला सांगू शकेल. नक्कीच सर, महिलांना बाहेर पडण्यासाठी पुरुषांनी देखील घरातून साथ दिली पाहिजे. पण सर,
असे छोटे छोटे व्यवसाय करताना महिलांना आर्थिक खूप अडचण येते. मग अशा वेळेस बँका त्यांना लोन देतात का व ती प्रक्रिया काय असू शकते? आज तुम्हाला माहीत आहे या सरकारने बऱ्याचशा योजना आणल्या आहेत. आता बऱ्याचदा आपण जेव्हा बँकेमध्ये एखादं कर्ज प्रकरण कळायला जातो, तुम्हाला माहिती आहे आपल्या KVIC पासून अनेक योजना, MSME, DIC खूप योजना आहेत. बऱ्याचदा उद्योग थाटण्याकरता तुम्हाला कर्जमाफीसुद्धा असते, त्याला सबसिडी म्हणतो आपण. काही लोक काय म्हणतात, हां ठीक आहे मला 1 लाख कर्ज मिळतंय, 15% मला कर्जमाफी, फक्त तो कर्जमाफीकडे बघतो. मग बँक काय, बँक पण चतुर असतात. तुला जे कर्जमाफी कर्ज द्या आधी तू पूर्ण पैसे भर, नंतर तू सबसिडी घे. म्हणजे तुम्हाला बँकेतनं कर्ज मिळतात. पण कर्ज कोणाला मिळतात? ज्यांच्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. व्यवसाय थाटण्याकरता काय कागदपत्रांचं गरज आहे ती कागदपत्र आहेत, अशांना अजूनही आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं कुठलाही व्यवसाय करा, तुमच्याकडे कागदपत्र असतील, प्रत्येक बँक कर्ज द्यायला तयार आहे. पण कर्ज घेण्याची मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे जो जो कर्ज घेतो तोच यशस्वी झाला आहे. तुम्ही घरचे पैसे अजून व्यवसाय केलं नाही, तुम्ही घरचे पैसे आणले, तुमच्यामध्ये हिंमत पण येणार नाही. कारण तुम्हाला स्ट्रेस आला पाहिजे. मी बँकेतनं कर्ज घेतलं 1 लाख, मला परत करायचं आहे. परत करायचं म्हणजे मला 2 लाख कमवले पाहिजे. आणि हे तुम्हाला बँका आपल्या देशामध्ये प्रामाणिकपणे कर्ज देतात. पण त्यांच्या नियमावली, अटी ज्या आहेत त्यांची आपण पूर्तता केली तर मला वाटतं कर्ज मिळायला काहीही अडचण नाही आहे. अशा ज्या महिला आहेत त्यांना खरंच काही करण्याची जिद्द आहे, पण त्यांना घरातून कुठेतरी साथ मिळत नाही. मग अशा महिलांच्या घरातील पुरुषांना तुमचा काय सल्ला असेल? असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे स्त्रीचा हात असतो आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा हात असतो. ज्या घरामध्ये स्त्रिया या पुरुषाला सांभाळतात, मी अनेक कुटुंब बघितले आहेत, जेव्हा स्त्री पुरुषाला म्हणते, ओ घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे, पुरुषाला एक आत्मविश्वास, जोश येतो. आणि ज्या वेळेस पुरुष स्त्रीला सांगतो मी तुझ्यासोबत आहे, पुढे जा, स्त्रीला जोश येते. त्यामुळे मराठीमध्ये म्हणतात पटवा आणि पेटवा. महिलेला पटवण्याचं पण तंत्र आहे, पटवण्याचं पण तंत्र आहे. तिला महिलेला पेटवता पण आलं पाहिजे. व्यवसाय करायला त्याला पेटून उठलं पाहिजे. आणि बऱ्याच पुरुषांना बघितलं आहे, काही पुरुषांनी स्त्रियांना म्हटलं आहे, काही पुरुष असे बघितले आहेत स्त्रियांना म्हणतात, अगं तू व्यवसायात आली, माझं उत्पन्न 25,000, तू व्यवसायात आली, तुझं उत्पन्न 50,000. त्यामुळे ज्या पुरुषांनी स्त्रियांना मदत केली आज ते फायनान्शियली स्टेबल झाले आहेत. पण याच्याकरता अत्यंत महत्त्वाचं घरामध्ये तुमची नाती कशी आहेत, तुमची संबंध कशी आहेत, एकमेकाला आपण एकमेकाचं कसं विश्वासात घेतो हे याच्यावरती फार. पण अनेक पुरुष आहेत, जर पुरुषांना तुम्ही सांगितलं ना छानपैकी, पण पुरुषांनी सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवला पाहिजे. माझी मिसेस होते द्या, बहीण असू द्या, मुलगी ती चांगल्या ठिकाणी काम करतं, हा पण विश्वास संपादन करणं. पण पुरुषसुद्धा संशय घेतो, त्याला मुलांसुद्धा भीती आहे ना आजूबाजूला जे बघतो. पण ज्या घरामध्ये आपण सत्यपणे व्यवहार करतो आणि पुरुष ज्या घरामध्ये स्त्रियांना मदत करतात ते सगळे कुटुंब यशस्वी झाले आहेत, हे मी तुम्हाला हक्काने सांगू इच्छितो. पण कुठेतरी या गोष्टी करताना कोणाला तरी आधाराची गरज असते. मग यामध्ये जर योजनांमार्फत सरकारने जर हस्तक्षेप करून जर काही अशा योजना जर अशा लोकांपर्यंत, व्यक्तींपर्यंत पोहोचवल्या तर त्यांना खूप मदत होईल. मग अशा काही योजना आहेत का ज्या सरकारतर्फे अशा लाभार्थ्यांना मिळतात? या क्षेत्रात आज तुम्हाला माहिती आहे डिजिटल युग वेगाने वाढतं आहे आणि जी आर्थिक साक्षरता हा खूप महत्त्वाचा विषय. इव्हन आता सरकारची न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च केली, त्याच्यामध्ये आर्थिक साक्षरता एक महत्त्वाचा विषय आहे. आणि आर्थिक साक्षरता हे प्रत्येकाला, गरीबातल्या गरीब, श्रीमंताला श्रीमंत, त्यालासुद्धा ही आर्थिक साक्षरतेची गरज आहे. आणि त्याकरता BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, कारण मी त्यांचं सेबी स्मार्ट आहे आणि BSE या क्षेत्रात अफलातून काम करतं. आत्तापर्यंत हजारो लाखो लोकांना त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि मी तर हक्काने सांगेल त्यांनी हे अवेअरनेसचे प्रोग्राम केले, लोकांचा घामाचा पैसा सुरक्षित आहे. पण याच्यात करताना आता सेबीचं मार्केटमध्ये प्रचंड नियंत्रण आहे, कारण लोकांचा मेहनतीचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवला आणि जे मार्केटमध्ये बदमाश लोक आहेत त्यांच्यावरती नियंत्रण पाहिजे. सेबी त्याच्यावरती नियंत्रण ठेवते. त्यामुळे आता सेबीने नुकताच काही महिन्यापूर्वी एक सेबी सर्टिफाईड इन्व्हेस्टर एक्झामिनेशन ही लॉन्च केली आहे. ही सर्वसामान्यकरता ओपन आहे. मी तर म्हणतो 18 वर्षाच्या पुढे जो मुलगा आहे, पुरुष आहे, स्त्री आहे, महिला आहे, कोणीही शिक्षणाची अट नाही आहे.
हे NISMद्वारे परीक्षा घेतली जाते, ऑनलाईन द्यायची आहे, घरीच बसून द्यायची आहे आणि ती परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला जे प्रमाणपत्र त्यातनं तुम्हाला कळतं की मी किती पुढे जाऊ शकतो. त्यामुळे सरकारच्या खूप चांगल्या योजना आहेत आणि मला असं वाटतं जर आर्थिक साक्षरता जर आपल्याला जर असं समजून घ्यायची आहे तर अशी ही जी NISMची परीक्षा आहे, सेबीद्वारे BSEद्वारे या परीक्षा घेतल्या जातात, त्याच्यात आपण हिराहिरीने भाग घेऊन, माझ्या संपर्कात अनेक लोकांनी 400-500 लोकांनी परीक्षा दिली. ते म्हणतात सर परीक्षा दिली आता आम्हाला कळायला लागलं. म्हणजे एवढी ताकद अशा परीक्षांमध्ये. त्यामुळे मी लोकांना एकच सांगेल की आर्थिक साक्षरता या क्षेत्रात जर निपुण व्हायचं असेल तर ही जी सेबीद्वारे BSEद्वारे ही जी परीक्षा आहे या परीक्षा प्रत्येकाने दिली पाहिजे. म्हणजे आर्थिक क्षेत्रात त्याला ज्ञान तपासता येईल आणि पुढे गुंतवणूक कशी करायची त्याला दिशासुद्धा अशा परीक्षेतनं प्राप्त होणार आहे. पण सर या परीक्षा ऑनलाईन असतात की ऑफलाईन असतात? नाही, हे ऑनलाईन आहे. ऑनलाईन असतात. त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईलवरती घरी बसून परीक्षा देऊ शकता. कोणत्या साईट आहेत त्या? ते त्याच्यामध्ये NISMची आहे sic.ac.in या साईटवरती गेलात तर तुम्हाला लगेच एक रेफरल कोड येतो. माझा रेफरल कोड 1322 आहे. तो टाकला की लगेच तुम्हाला ते परीक्षा म्हणतात. पण त्याच्या अगोदर सारथी जे ॲप आहे ते डाउनलोड करा. परीक्षा देण्याअगोदर आधी तुम्ही परीक्षेमध्ये काय येऊ शकतं याची माहिती घ्या. पण खूप सोपी केलं आहे. ती घरीच मोबाईलवरती तुम्ही सहज परीक्षा देऊ शकता. कधी दिवसातनं 24 तासात कधीही परीक्षा द्या, फक्त तुम्हाला आवड पाहिजे. म्हणजे सरकारने एवढं सोपी करून ठेवलं की जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळायला लागतं घरी बसून आपण परीक्षा देऊ शकतो. आणि हे जे प्रमाणपत्र मिळेल हे 2 वर्ष व्हॅलिड आहे. खूप चांगली आहे परीक्षा. त्यामध्ये प्रमाणपत्रही मिळतो, लगेच सरकारी प्रमाणपत्र मिळतं सेबीचं. त्या प्रमाणपत्रामार्फत काय काय करू शकतो त्याच्यावरती? म्हणजे बेसिकली जर तुम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये जर कुठे नोकरी करायची आहे, बऱ्याचशा तुम्हाला इथे फायनान्स कंपन्या असतात, जर तुम्ही ते प्रमाणपत्र तुम्हाला वेटेज मिळेल ना, अरे बाबा याला हे सेबीचं प्रमाणपत्र घेतलं आहे म्हणजे तुमच्या CV रिझ्यूममध्ये भर पडते. एवढी मोठी ताकद त्याच्यामध्ये आहे. पण सर तुम्ही जसं म्हणतात की महिलांनी आता बाहेर निघायला पाहिजे पण पुरुषांनीही त्यांना साथ दिली पाहिजे, पण तुम्ही हे बोलताना तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात केली का? सर खूप चांगला प्रश्न विचारला. कारण पण लोकांचं आगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं व्हायला नको. त्यामुळे आधी जी परीक्षा आली तेव्हा आधी मी माझ्या मिसेसचं नाव अंजली आहे, ती हाऊसवाईफ आहे. तिलासुद्धा या क्षेत्रातलं नॉलेज आहे पण परीक्षा कशी द्यायची तिला माहीत नव्हतं. म्हणून तिला आग्रह धरला, म्हटलं अंजली तू परीक्षा दे. मी तिला आधी सारथी हे जे ॲप आहे तिला डाउनलोड करायला सांगितलं. तिने वाचन केलं. माझ्याकडे थोड्या पुस्तकं आहेत, तिने वाचलं, परीक्षा दिली, ती पास झाली. तिचा कॉन्फिडन्स वाढला. मुलाला विचारला तर माझा मुलगा BDS झाला आहे तर त्यामुळे मी त्यांनी पण परीक्षा दिली. तिने पण परीक्षा दिली. माझा भाऊ असू द्या सगळ्यांनी सांगितलं आधी परीक्षा द्या. म्हणजे आधी मी घरापासून सुरुवात केली. आधी घरच्या 10 लोकांनी परीक्षा दिली तेव्हा बाकीच्यांना सांगितलं की तुम्ही परीक्षा द्या. ही सुरुवात मी माझ्या घरापासून केली आहे. मी पण दिली परीक्षा. हा फार मोठा त्यातनं फायदा आपल्याला मिळतो. सर तुम्ही व तुमचे सहकारी हे काम करतायत. लोकांपर्यंत सरकारी योजना पोचवल्यामुळे कितीतरी परिवारांना याचा फायदा झाला आहे. खरंच हे काम खूप मोठं आहे. आजकाल म्हणतात ना की नात्यांची जागा ही पैशांनी घेतली आहे. कारण आपल्या आयुष्यातले बहुसंख्य प्रॉब्लेम 100रातील 99 प्रॉब्लेम्स हे पैशांनी सुटत चालले आहेत. सर तुम्ही इथं आलात, आमच्या प्रखर प्रश्नांची बेधडक उत्तरं दिल्याबद्दल व आमच्या आजच्या शोचे लिजेंड्स बनल्याबद्दल AK मीडिया हाऊसतर्फे तुमचे हार्दिक धन्यवाद. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. पैशांच्या बाबतीत सरांचे जर विचार आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि असेच वेगवेगळ्या तज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या अशाच एक महत्त्वपूर्ण एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.